शेतकरी मित्रांनो, तुम्ही मिरची पिकाची लागवड केली आहे, मिरची पिकाची लागवड करायची देखील असेल तर आजची व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकाची लागवड केल्यानंतर मिरचीला पहिली महत्त्वाची फवारणी याची आज आपण माहिती पाहतोय। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक YouTube चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपण मिरची पिकाची लागवड करत असतो तर मिरची लागवड केल्यानंतर भरपूर शेतकऱ्यांच्या डोक्यात एकच महत्त्वाचा प्रश्न असतो, मिरची पिकावर येणारा रोग। पहिल्यांदा म्हणजे पांढरी माशी, थ्रिप्स, तुडतुडे, सफेद माशी, त्याचबरोबर नागाळे असेल, ब्लॅक थ्रिप्स असेल, ही मुख्य रोग आपल्या मिरची पिकाला अटॅक करतात, परिणामी आपल्या मिरचीचं उत्पादन घटतं। मग या व्हिडिओमध्ये आपण मिरचीची लागवड केल्यानंतर पहिली महत्त्वाची फवारणी कधी करायची, कोणती करणं गरजेचं आहे, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा। त्याचं कारण मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक YouTube चॅनलवर टोटल 2,27,000 शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे। इथून मागे आपण ज्या मिरची पिकाचे व्हिडिओ बनवल्या स्वतःच्या शेतात विथ प्रॅक्टिकल माहिती घेऊनच बनवल्या, तर त्या 700 ते 650 व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। तर आता आपण माहिती जाणून घेऊया की नेमकी मिरची लागवड केल्यानंतर पहिली महत्त्वाची फवारणी कधी करायची, कोणती करायची। तर लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण मिरचीची लागवड करतो तर बरोबर 4थ्या, 5व्या किंवा 6व्या दिवशी आपल्याला ही महत्त्वाची फवारणी करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं। आता ही फवारणी करतेवेळी 2 टक्कर देणारे औषधं यांचा वापर करायचा। तर ही औषधं आहेत तरी कोणती, तर पहिलं महत्त्वाचं औषध म्हणजे एक्झाडोस। हे एक बायोस्टिम्युलंट आहे, त्याचबरोबर नागाळेवर, त्याचबरोबर जे काही काळा मावा असेल याच्यावर देखील नियंत्रण मिळवतं, तसेच उन्हाचा ताण हीट देखील सहन करतं आणि त्याचबरोबर तुमच्या मिरची पिकाला ग्रीनरी शायनिंग क्वालिटी जास्त प्रमाणे आणण्यास मदत करतं। त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला टक्कर देणारं अजून एक औषध घ्यायचंय, तर ते म्हणजे टकाप। हो शेतकरी मित्रांनो, आता टकाप याचं कार्य काय तर ते सांगतो तुम्हाला। पांढरी माशी, त्याचबरोबर ब्लॅक थ्रिप्स, तुडतुडे यांच्यावर जास्त प्रमाणे नियंत्रण मिळवतं। आता ही 2 तुम्हाला जी काय औषध सांगितले यांचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो। तर दोन्ही औषधांचं प्रमाण प्रति पंपासाठी 1-1 मिली। मग जर तुमच्याकडे बॅटरी पंप असेल तर बॅटरी पंपाला आपल्याला जे काही टकाप आहे तर हे 15 मिली घ्यायचे, एक्झाडोस आहे 15 मिली घ्यायचे आणि याची फवारणी करायची। जर तुमच्याकडे 20 लिटरचा पंप असेल तर तुम्ही टकाप किती घेऊ शकता, 20 मिली, आणि एक्झाडोस घेऊ शकताय 20 मिली, म्हणजे 40 मिली दोन्ही औषध घ्यायचे आणि याची फवारणी करायची। आणि ही जर का तुम्ही मिरची पिकाला फवारणी करत असाल, नंबर 1 तुमच्या मिरचीला ग्रीनरी शायनिंग क्वालिटी जास्त प्रमाणे येणार। सफेद माशी, पांढरी माशी, तुडतुडे, नागाळी, ब्लॅक थ्रिप्स हे जे काही वातावरणामधून येणारे रोग आहे तर यांच्यावर 100% नियंत्रण मिळणार, या किडींवर बंदोबस्त मिळणार आणि तुमच्या उन्हाची हीट देखील सहन करून तुमचं मिरची पीक जोमदार जबरदस्त वाढलेलं तुम्हाला दिसून येणार। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाला पहिली महत्त्वाची फवारणी कधी करायची, कोणती करायची, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल नक्की सबस्क्राइब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं